नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा पूर्ण झालेली आहे. पाहू शकता 9 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 दरम्यान विविध सत्रांमध्ये ही भरती परीक्षा पार पडली आहे. त्याचबरोबर पाहू शकता याच्यामध्ये क्लरिकल म्हणजेच लिपिक, वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक इत्यादी पदांसाठीची आन्सर की उत्तर तालिका सुद्धा जाहीर झालेली आहे. जे उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्यांचे जे आन्सर की आहे उत्तर तालिका तपासून त्यांच्या आक्षेप घेण्यासाठीचा वेळ सुद्धा देण्यात आला होता. आता आक्षेपानंतरची जी पुढची प्रक्रिया आहे यामध्ये उमेदवारांची जी अंतिम उत्तर तालिका आहे ती जाहीर केली जाईल आणि अंतिम उत्तर तालिका जाहीर केल्यानंतर उमेदवारांचा जो निकाल आहे हा निकाल जाहीर केला जाईल. म्हणजे उमेदवारांची मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची जी यादी आहे ही जाहीर केली जाईल. तर यामध्ये उमेदवारांची जी मुलाखत प्रक्रिया कशी घेतली जाईल, म्हणजे मुलाखतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील एडीसीसी बँकेच्या या भरती प्रक्रियेसाठीचे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तारित पद्धतीने पाहूयात की कशा पद्धतीचे प्रश्न जे तुमची मुलाखत आहे इंटरव्ह्यूसाठीचे ते घेतले जातील. डिटेलमध्ये पाहूयात. तत्पूर्वी महत्त्वाचं जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये कशा पद्धतीने पार पडली आहे पाहू शकता. निवड प्रक्रिया कशी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा 90 गुणांची जी लेखी परीक्षा आहे ही घेतली गेली आहे, पूर्ण झालेली आहे. यानंतर पाहू शकता पहिली उत्तर तालिका यामध्ये जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचं पाहू शकता यामध्ये जनरल मॅनेजर संगणक, मॅनेजर संगणक, डेप्युटी मॅनेजर संगणक, इन्चार्ज, प्रथम श्रेणी इत्यादी पदांसाठीची जी उत्तर तालिका आहे ती जाहीर झालेली नाही आहे. फक्त लिपिक, वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक या 3 पदांसाठीची आन्सर की जाहीर करण्यात आली आहे. आता पहिली उत्तर तालिका तुम्ही चेक केलीत यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन आक्षेप घेण्यासाठीचा वेळ देण्यात आला होता. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पुढे पाहू शकता अंतिम उत्तर तालिका जी आहे लवकरच जाहीर केली जाईल. म्हणजे यामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने आक्षेप घेऊ शकत नाहीये. तर ती अंतिम उत्तर तालिका कदाचित जाहीर केली जाणार नाही. डायरेक्टली उमेदवारांची मुलाखतीस पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जी आहे ही पदानी आहे जाहीर केली जाईल. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला त्या पदाची यादी, मुलाखतीसाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी जाहीर केली जाईल. त्याचबरोबर तुम्ही जर लॉग इन केलं तुमच्या आय-डी आणि पासवर्डने, त्याबरोबर तुमचे मार्क्स जे आहेत, एकूण गुण तुम्हाला किती गुण प्राप्त झालेले आहेत, त्याचबरोबर तुम्ही साठी पात्र असाल तर त्यासाठी तुमचं जे प्रवेशपत्र आहे, हॉल तिकीट ते तुम्हाला जारी होईल आणि हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. यासाठीचं मुलाखतीसाठीचं हॉल तिकीट, प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं आणि मुलाखतीसाठीचं प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर पाहू शकता मुलाखत घेतली जाईल. तर मुलाखत कशा पद्धतीने आहे हे आपण पाहूयात. तत्पूर्वी महत्त्वाचे जे आहे निवड प्रक्रिया कशी आहे तर तुमची पहिली परीक्षा झालेली आहे. पाहू शकता 90 गुणांची परीक्षा झालेली आहे. आता मुलाखतीच्या वेळी तुमची कागदपत्र पडताळणी आहे आणि त्याचबरोबर मुलाखत आहे. तर यामध्ये पाहू शकता तुमचे शैक्षणिक पात्रतेसाठी 5 गुण असणार आहेत आणि 5 गुण तुमच्या मुलाखतीसाठी आहेत. तर यामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये पाहू शकता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपयुक्त नमूद पदसंख्येच्या 81 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी, परीक्षेचा बैठक क्रमांक बँकेच्या संकेतस्थळावर जारी केले जाईल. एका पदासाठी 3 उमेदवार. या अगोदर आपण कट ऑफची व्हिडिओ केलेली आहे, प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता. तर या पद्धतीने 2100 उमेदवारांना बोलवलं जाईल. आता मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेतली जाईल. आता हे पडताळणी करताना सुद्धा तुमचे शैक्षणिक पात्रता आहे या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला गुण दिले जातील. पाहू शकता यामध्ये उमेदवाराने कागदपत्र, प्रमाणपत्रांची मूळ प्रत व एक प्रमाणित झेरॉक्स प्रत पडताळणी वेळी बँकेत सादर करणे अनिवार्य राहील. यामध्ये कागदपत्रांचा तपशील पाहू शकता. लिपिक या पदासाठी जे महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. जेव्हा तुमची कागदपत्र पडताळणी होईल त्यावेळेला काय काय लागेल पाहू शकता. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेला सर्व शैक्षणिक जे अनुभवाचे कागदपत्र आहेत मूळ आणि एक झेरॉक्स प्रमाणित प्रत, त्याचबरोबर विवाहित महिलांच्या बाबतीत नावात बदल केलेला पुरावा जो राजपत्र आहे किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे ते आवश्यक आहे. जन्मदाखलेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचे दाखला, इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र हे लिपिक पदासाठीचं आवश्यक आहे. 10वी 12वी पदवीधर प्रमाणपत्र आवश्यक आहे. वाहन चालक आणि सुरक्षा रक्षकसाठी सुद्धा तुम्ही कागदपत्र पाहू शकता.
यानंतर पाहू शकता कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत कशी घेतली जाईल. तर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरील उमेदवारांनी रजिस्टर केलेल्या त्यांच्या लॉग इन आयडीवरून डाउनलोड केलं जाऊ शकतं. काही शंका असल्यास तो नंबर देण्यात आलेला आहे त्यावर संपर्क केला जाऊ शकतो. आता तुम्ही तुमचे जे प्रवेशपत्र डाउनलोड केलेलं आहे आणि मुलाखतीची तारीख तुम्हाला कळलेली आहे, मुलाखतीचा ठिकाण कळलेलं आहे. आता मुलाखतीस जाताना पाहू शकता यामध्ये कागदपत्र पडताळणी जेव्हा होते, तेव्हा तुमची जी शैक्षणिक कागदपत्र आहेत, यानुसार तुम्हाला गुण दिले जातील. तर यामध्ये पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे मुलाखत प्रक्रिया कशी आहे. मुलाखत प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षेत पदानिहाय गुणांक्रमे पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणीत पात्र होणाऱ्या उमेदवारास 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलवण्यात येईल. यामध्ये पाहू शकता 5 गुण हे शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी बाबींसाठी असतील आणि 5 गुण हे बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल. आपण पुढे मुलाखत कशा पद्धतीने असेल हे डिटेलमध्ये पाहूयात. यामध्ये पाहू शकता कागदपत्र पडताळणीमध्ये जे शैक्षणिक अर्हता आहे त्याचे गुण कसे आहेत. जर उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिला तर दुसरी संधी नसेल, डायरेक्टली तो डिस्क्वालिफाय होईल. आता यामध्ये पाहू शकता यामध्ये काय काय शैक्षणिक अर्हता, कसे गुण पद्धती असेल, गुणांकन पद्धती आहे. यामध्ये एम.कॉम असेल, MBA, बँकिंग किंवा फायनान्स, ME संगणक आहे, IT, MSc IT आहे, MSc आहे, LLB आहे. किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असल्यास 1 गुण दिला जाईल. यानंतर CA-IIB आहे, JA-IIB आहे, DTL आहे. हे डिप्लोमा टॅक्सेशन असेल तर 1 गुण असेल. GDCA किमान 50% गुण मिळवून पूर्ण असेल, प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असेल तर 1 गुण असेल. याचबरोबर बँकेतील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तर 2 गुण. असे एकूण 5 गुणांपैकी ते गुण आहेत हे पात्रतेनुसार दिले जातील. आता यानंतर मुलाखत प्रक्रिया कशी आहे हे पाहूयात आणि त्यानंतर अंतिम निवड सूची असेल. तर मुलाखत प्रक्रियेमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की कशी असणार आहे मुलाखत प्रक्रिया आणि काय काय प्रश्न यामध्ये विचारले जातील मुलाखतीमध्ये उमेदवारांसाठी. तर मुलाखतमध्ये पाहू शकता आपण या अगोदरचा जी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, यामध्ये मुलाखतीसाठी जे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहूयात. कसे प्रश्न विचारण्यात आले होते. तर चंद्रपूर DCC बँक भरतीमध्ये सुरुवातीला एकदम बेसिक नॉर्मल प्रश्न विचारण्यात आले होते. जे नॉर्मली आपण कुठल्याही मुलाखतीसाठी गेल्यानंतर ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात, त्याच पद्धतीचे प्रश्न, त्याच टाईपचे प्रश्न येथे विचारण्यात आले होते. पाहू शकता यामध्ये साधारणतः तुम्हाला असं विचारण्यात आलं होतं, तुम्ही कुठून आला आहात? तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही चेक करताय, त्यांच्यासमोर तुमचं रिझ्यूम आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट चेक केले जात आहेत. तुमचं जे ॲड्रेस आहे, तुम्ही कुठून आला आहात, याबद्दलचा एकदम कॉमन प्रश्न विचारला जात आहे. तुमचं नाव विचारलं जात आहे. त्यानंतर तुमचे जे कामाचा अनुभव आहे, या अगोदरचं केलेलं कामाचा अनुभव, बँकेशी निगडीत काम केलेलं आहे का, या संदर्भातले प्रश्न जे आहेत विचारले जात आहेत. म्हणजे जे एकदम नॉर्मल असे प्रश्न यामध्ये विचारले जात आहेत. यानंतर पाहू शकता बँकेशी दुसरा जो आहे, यानंतर हे प्रश्न झाले, हे नॉर्मली प्रश्न झाले. हे कॅज्युअलमध्ये तुमची जी एक फॉर्मॅलिटी म्हणून जे प्रश्न विचारले जातात, हे प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला बँकेशी कामकाज करायचं आहे, बरोबर. तुमचं लिपिक हे पद आहे, त्याचबरोबर क्लेरिकल हे पद आहे. तर त्या पदाशी संदर्भात जे पाहू शकता, म्हणजे तुम्हाला जे काम करायचं आहे, हे कामाशी संदर्भातले प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे पाहू शकता बँकेच्या कामकाजावर आधारित महत्त्वाच्या गोष्टीवरच हे प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे पाहू शकता MICR हे कशासाठी वापरलं जातं, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्याचबरोबर IFSC कोड म्हणजे काय, किंवा IFSC कोडचा उपयोग कुठे आणि कशा पद्धतीने केला जातो, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. असे सगळे बँकेची जे कामकाज आहे, ह्या बँकेच्या कामकाजाशी निगडीत प्रश्न विचारले जातात. ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि ते हे जे महत्त्वाचा टॉपिक जो आहे, यावरचे प्रश्नांचे तुमचे गुण आहेत हे 5 गुणांपैकी इथूनच तुम्हाला गुण दिले जातात. 2 किंवा 3 गुण जे आहेत ते यामधून दिले जातात. आता यानंतर झालं पाहू शकता शेवटला एंडिंग करण्यासाठी मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले जातात, यामध्ये काय प्रश्न विचारले जातात तर महत्त्वाचं आहे. पाहू शकता शेवटी आता तुम्हाला समजा असा विचार करा की तुम्ही शिपाई पदासाठी तुमची निवड झालेली आहे आणि त्यानंतर तुमची लिपिक पदासाठी सुद्धा निवड झालेली आहे. तर तुम्ही लिपिक पदासाठी जॉइन होण्यासाठी शिपाई पदासाठीचं जे निवड झालेली आहे ते सोडू शकता का, अशा पद्धतीचा प्रश्न हे चंद्रपूर DCC बँकसाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये विचारण्यात आला होता मुलाखतीमध्ये.
विचारण्यात आला होता. तर पाहू शकता एकदम नॉर्मल असे कॉमन असे प्रश्न विचारले जातात. चेक आहे, बँकिंगचे ट्रान्झॅक्शन्स आहेत, नेट बँकिंग आहे. अशा पद्धतीचे महत्त्वाचे टॉपिक तुम्ही बघून जाऊ शकता. बँकेचे जे काम आहे, ज्या कामाचे म्हणजे लिपिक पदासाठी जे काम केलं जातं, म्हणजे कॅशियर आहे, विथड्रॉवल आहे, अशा पद्धतीचेच प्रश्न, सामान्य प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जातात. आता ही जी भरती प्रक्रिया आहे, महत्त्वाची माहिती म्हणजे जो निकाल आहे, म्हणजेच उमेदवारांची मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल आणि त्यानंतर जी मुलाखत प्रक्रिया असेल, तर या पद्धतीने जे भरती प्रक्रियेसाठी मुलाखत प्रक्रियेमध्ये प्रश्न विचारले जातील आणि त्यानंतर उमेदवारांची 90 गुण एकूण पाहू शकता. 90 गुणांची लेखी झाली ते टोटल गुण आणि 10 गुणांची ही मुलाखत. एक टोटल गुण जे आहेत 100 गुणांपैकी जे एकत्र गुण आहेत, जे गुण प्राप्त होतील त्या गुणांपैकी उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. यामध्ये अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अशा पद्धतीने हे पूर्ण स्वरूप असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही मुलाखतीची तयारी करत असाल, तर एकदम नॉर्मल पद्धतीने मुलाखतीची तयारी करणं आवश्यक आहे. 2 ते 3 गुण जरी असले, तरी ते महत्त्वाचे आहेत. आता का महत्त्वाचे आहेत पाहू शकता. तुम्ही 90 गुणांपैकी तुम्ही मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या यादीमध्ये आलेले आहात. आता यामध्ये 2 ते 3 गुण जे मिळणार आहेत, जे जास्तीत जास्त गुण मिळतील, 10 गुणांपैकी 7-8 गुण मिळतील, ते गुण खूपच महत्त्वाचे असणार आहेत. कारण त्याच गुणांवर तुमची जी पुढची सिलेक्शन प्रक्रिया आहे, सिलेक्शन होण्याचे चान्सेस त्यावरच जास्त असणार आहेत. तर अशा पद्धतीने मुलाखतीसाठीची तयारी केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेचा निकाल इत्यादीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.